मुंबईतील मनसेच्या नेत्यांची उद्या बैठक बोलावण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आलंय। मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या सकाळी 10 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ही बैठक पार पडणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, उद्या मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक, काय अपडेट? प्राजक्ता, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात उद्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सकाळी 10 वाजता मनसेची बैठक आहे आणि सर्व नेत्यांना सुद्धा या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे। पदाधिकाऱ्यांना सुद्धा मुंबईतील या बैठकीला बोलवण्यात आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं बाळा नांदगावकर यांचं दक्षिण मुंबईसाठी चर्चेत आहे, दुसरीकडे मनसेच्या भाजप युतीच्या सुद्धा चर्चा होत आहेत। त्याच्या बाबतीत अधिकृत भूमिका जी आहे किंवा अधिकृत किंवा मनसेध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडनं आलेलं नाहीये। गुढीपाडव्या मेळाव्याच्या तयारीच्या अनुषंगानं उद्या बाळा नांदगावकर हे मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करू शकतात। आणि दुसरं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती बाळा नांदगावकर उद्या काही एखादी हिंट किंवा एखादी घोषणा या सगळ्याच्या बाबतीत काही करू शकतात का, हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। किंवा ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप युतीच्या बाबतीत काही वक्तव्य बाळा नांदगावकर करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक नाहीये, बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात बैठक होणार आहे। त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्याच्या अनुषंगानंच मार्गदर्शन जे आहे हे बाळा नांदगावकर करतील अशी एक माहिती कळते। मात्र लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं काय बाळा नांदगावकर बोलतात हे सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। प्राजक्ता, बरं विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।